शहादा सार्थक हॉस्पिटलवर रुग्णांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप। जादा बिल व औषधांमध्ये दरफरकाचा दावा। शहादा शहरातील सार्थक हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान जादा बिल आकारल्याचा व औषधांच्या किमतींमध्ये मोठा फरक असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 मार्च 2026 रोजी डोंगरगाव येथील अभिजित कचरू शिरसाट यांनी एका 16 वर्षीय मुलाला उपचारासाठी सार्थक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। मात्र उपचारांदरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। रुग्णाला दाखल करण्यापूर्वी 5,000 रुपये ॲडव्हान्स जमा करण्याची अट घालण्यात आली। तसेच एका दिवसाच्या उपचारांसाठी एकूण 16,600 रुपयांचे बिल देण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले। तसेच हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये दिल्या जाणाऱ्या औषधांची किंमत 4,500 रुपये सांगण्यात आली होती, परंतु तीच औषधं बाहेरून घेतल्यावर 2,500 रुपयांमध्ये मिळाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। दरम्यान 16 मार्च रोजी रुग्णाला डिस्चार्ज करून पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी संविधान आर्मीचे महामंत्री व केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तसेच पत्रकार आकाश जावरे यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्या म्हणण्यानुसार बिलाची रक्कम काही दिवसांनी देण्याची मुदत मागितल्यानंतरही हॉस्पिटलकडून दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत आकाश जावरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सार्थक हॉस्पिटल व त्याच्या मेडिकलची चौकशी करावी, तसेच गैरप्रकार आढळल्यास आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित हॉस्पिटल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। ई मराठी न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी आकाश जावरे, शहादा येथील रहिवासी। सार्थक हॉस्पिटल येथे एक पेशंट ॲडमिट होता, त्याचं नाव आहे अभिजित शिरसाट। तर सार्थक हॉस्पिटलचे काही डॉक्टर आहेत, त्यांच्याशी माझा संवाद झाला। पेशंटला ॲडमिट व्हायला फक्त एकच दिवस झालेला आहे। एक दिवसाचं बिल त्यांनी एकूण 16,000 रुपये काढलेलं आहे। 16,000 रुपये बिल काढल्यानंतर मी त्यांना संपर्क केला की म्हटलं त्यांना परिवाराला 2-3 दिवसाची साईट द्या, ते बिल पूर्ण पेड करतील। तर त्यांनी 2-3 दिवसाची साईट न देता ते म्हणाले की हो पेशंट जोपर्यंत बिल पेड होत नाही तोपर्यंत आम्ही पेशंट सोडणार नाही, असं त्यांनी शब्द दिला। त्याच्यामुळे मी शहादा शहरातील जनतेला आवाहन करतो की सार्थक हॉस्पिटलला पेशंट ॲडमिट करत असताना कुठल्याही गोष्टीचं सर्व गोष्टींची काळजी घेता, त्यांना त्यांच्या बाबतीत पूर्ण माहिती घेता डॉक्टरांबाबतीत की हो पेशंटला ॲडमिट करण्याच्या आधी काय बिल लागेल किंवा किती खर्च लागेल ती पूर्ण माहिती घ्या, त्यानंतरच पेशंटला इथे ॲडमिट करा, अन्यथा पेशंटला इथे ॲडमिट करू नका, अशी माझी शहादा शहरातील जनतेला आवाहन आहे आणि शहादा तालुक्यातील जनतेला आवाहन आहे। माझं नाव आकाश जावरे, संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र महामंत्री। धन्यवाद। त्यांची परिस्थिती आहे ती खूप नाजूक आहे। त्यांनी स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा सांगितलं की हो एवढे पैसे भरा तेव्हा पेशंट घेऊ, त्यांनी 5,000 रुपये तुम्हाला टेबलला ठेवले, तेव्हा पेशंट आपण ॲडमिट केलं, बरोबर। त्यानंतर आता तुम्ही एका दिवसाचं मिनिमम 16,000 रुपये काहीतरी बिल काढलेलं आहे। त्या परत तुम्ही मेडिसिन घेण्याला इथे पाठवलं मेडिकल। इथे न जाता त्यांनी बाहेरून मेडिसिन आणलं, तर त्यांना मेडिसिन दिलं नाही, कारण बाहेरून त्यांना तुमचं मेडिसिन इथे 4,500चं भेटत होतं, तर त्यांना ते 2,500ला भेटलं बाहेर। मग त्याच्यात गोरगरीब जनतेचा जर फायदा होत असेल त्याच्यात तुम्हाला काय अडचण? आम्ही त्यांना काहीच बोलत नाही ना, मग इथून काय दिलं नाही मेडिसिन आता मागितलं तर त्यांनी तिकडनं अकाउंट आहे, तिकडनं अकाउंट अर्जंटमध्ये आता त्यांना पेशंट तिकडे ट्रान्सफर करायचं आहे नंदुरबारला। ड्रायव्हरकडनं ड्रायव्हर वापरता दादा, ठीक आहे तुम्ही नंतर चला ते झालं। आता एका दिवसाचं 16,000 रुपये बिल काढलंय तुम्ही, त्याच्यात थोडंफार जर होत असेल, मी आजार पठाण सरांना कॉल केला आणि त्यांच्याकडे आता सध्या 1 रुपयाही नाही। जर त्यांच्यासाठी 2-3 दिवसाची सवलत देत असाल तर तुमच्या हॉस्पिटलसाठी पण चांगलं आहे आणि त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळं आहे। तुम्ही सरांशी बोलले सर काय बोलले? आजार पठाण सर म्हणे मी करतो सर म्हणे, बस एवढंच बोललं झालं। ठीक आहे, मी बाहेर बोलू नाही, आपलं पेशंटला त्यांना लगेच ट्रान्सफर करायचं तात्काळ, कारण पेशंटला आता सध्या ऑक्सिजन नाही आहे, तुम्ही पण बघू शकता। मी स्वतःहून काढला ऑक्सिजन त्यांना, म्हणून सांगतोय मी ऑक्सिजन नसल्या कारणामुळे अडचण येऊ शकते, ते तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त। काय बोलतो त्यांना, ठीक आहे तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन मी ऑक्सिजन काढून बघतो, मी पठाण सरांना 2 वेळेस कॉल केला, मी करतो तुम्ही करू नका, त्यांनी मला सांगितलं। म्हणून मी आता हे म्हणेन सरांचा फोन पण आलेला नाही असं म्हणता येते आणि सर पण आलेले म्हणून मला यावं लागलं।
सेंट्रल ह्युमन राईटचे जिल्हा अध्यक्ष आकाश जावरे नाव आहे माझं. लगेच करा आपण त्यांचं काय लगेच सोडा त्यांना. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे ॲडमिट केलेल्या पेशंटला जर का इथे मेडिकलमधून जर मेडिसिन घेतलं नाही, बाहेरून मेडिसिन आणलं तर ते नेक्स्ट टाईम इथून मेडिसिन देत नाही असं त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे आता त्या पेशंटला टोटल 4,500 रुपयाचं मेडिसिन डॉक्टरांनी लिहून दिलं. त्यांनी बाहेर गेल्यानंतर ते मेडिसिन घेतलं तर ते त्यांना फक्त 2,500 रुपयाला भेटलेलं आहे आणि त्या 2,500चं मेडिसिन इथे 4,500 रुपयाला भेटत होतं. त्याच्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टीची काळजी घेऊन सार्थक हॉस्पिटलला पेशंटला ॲडमिट करायचं आहे अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती. धन्यवाद. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.